हॅलो नमस्कार सगळ्यांना. आज रुद्रेच्या स्कूलमध्ये होती क्रिसमसची पार्टी, त्यामुळे आज त्याला कलरफुल ड्रेस घालून यायला सांगितलेलं आणि हा त्याला टी शर्ट घालून रेडी करूनच मी ट्युशनला पाठवत होते, कारण 11 वाजता लगेच स्कूल होती. त्यामुळे ट्युशन 9 ते 10 ठेवलेली होती, त्यामुळे लगेच सुटणार होता, मग आवरणार नाही म्हणून त्याला रेडी करूनच मी ट्युशनला पाठवलेलं होतं. दोन आहेत पॅन्टा त्या म्हणून. चला बाय. ओके, उलट छान दिसतोय हिरो सारखा. जावा बाय. धडकशील. हां बाय. आता ट्युशनवरून आलेला आहे, चपाती भाजीचा टिफिन पण मी घेऊन आलेले आहे. वर्षाने दिले आता पालक पराठे. आणि रुद्राच्या स्कूलमध्ये आहे आज क्रिसमस. हा बघू बारा जरा कसा दिसतोय बघू. हे बघा, हा टी शर्ट त्याला बड्डेला घेतलेला, आज पार्टीला घातलेला आहे. चला फिनिश करा. आलू पराठा होय. बरं, रुद्रला आमच्या आलू पराठा जास्त आवडतो बघा, पण पालक पराठा पण छान असतो शरीराला. आलू पराठा पण छान. आलू पराठा गाजरचा करतात, बीटचा करतात, सगळं आपण जे बनवेल ते. आता रुद्रला काही स्कूलमध्ये टिफिन नाही द्यायचं आहे, आज पार्टी आहे, त्यामुळे आज त्याला इथंच भरवते मी. आता 11 ते 1 स्कूल आहे. असतो 11 ते 1 स्कूल आहे आज, त्यामुळं 1 वाजता लगेच सुटणार आहे पिल्लू. आहे की नाही? खुश आहेत घरी, त्यामुळे आता त्याला भरवून पाठवायचं. टिफिन काय द्यायचा नाही आज. आणि येता येता ही कांद्याची पात घेतलेली आहे. भाज्या तर इतक्या महाग झाल्यात. 30 रुपयाला पेंडी म्हटला, 25 रुपये दिले ना आणली फ्रेश कांद्याची पात. हां काय 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 असं थोडी झाडावर लागतं का पिझ्झा बर्गर येडू. छान लागते ना. फिनिश करा सगळं. हो. रुद्रचा टी शर्ट कसा वाटतो सांगा मला कमेंट करून. इकडे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून आम्ही स्कूलला सोडायला चाललेलो मुलांना, आणि वर्षाकडे ती गजन दिलेली होती. रुद्र, रेवान आणि जान्हवी होती, आणि आम्ही तिघीजण एकत्र मिळून चाललेलो होतो, कारण 11ला 5 मिनटं कमी राहिलेले होते, त्यामुळे आम्ही फटाफट चाललेलो. माझ्याकडे होती तनू, त्यामुळे मला हळूहळू तिचा हात पकडून जायला लागत होतं, कारण तिला फास्ट चाललं की चप्पल तरी पडतं नाही तर ती तरी पडते. कुठे चाललाय तनू? जानू तनू माग आहे. आला. आज आहे पोरांची पार्टी, क्रिसमस पार्टी आहे, त्यामुळे आज कलरफुल ड्रेस आहे. चला, आणि 1 वाजता सुट्टा आहेत. आम्ही चाललोय सोडायला, परत 1 वाजता लगेच घ्यायला जायचं. इथे आम्ही स्कूलजवळ पोचलेलो होतो आणि सगळ्यांना सोडायचं चाललेलं होतं. इथं आले की बरोबर पोरांना ताण लागते, कुठं काय लागतं, बरोबर सगळ्यांना बॅगेतून काढून पाण्याच्या बाटल्या द्या, हे द्या ते द्या, चालूच असतं. जावा. आपण घरी
1 वाजता सुटणार होता रुद्र, त्यामुळे आता आम्ही सगळेजण इकडे 1 वाजता पोरांना घ्यायला आलेलो. वर्षा आहे बघा पुढं चाललेली. जान्हवीला आणि रेवानला नम्रताने ऑलरेडी घेऊन ठेवलेलं होतं बघा इकडे, आणि रुद्रच पाठीमागे राहिलेला होता, त्यामुळे मी टीचरला सांगितलेलं. आणि इकडे बघा मी रुद्रला घेत आहे. रुद्रला आवाज दिला टीचरला सांग म्हणून मी आले म्हणून, आणि इकडे मग रुद्र येतच होता बघा. सगळ्यांची गर्दी झालेली होती नुसती, सगळे एका वेळेला सुटत होते ना, त्यामुळे हे बघा रुद्र आलेला आहे. कसं मजा नाही का? हा का? बरं बॅग अडकव ना. हा अभ्यास घेतला. चला चलो. इकडे पोरांना आम्ही घेतलेलं होतं, तरी पण जान्हवीची आयडेंटिटी स्कूलमध्येच पडलेली होती वाटतं. वरचा धागा फक्त घेऊन आलेली आणि आयडेंटिटी तिकडेच राहिलेली, म्हणून आम्ही थांबलेलो. काय काय केली पार्टी तुम्ही? क्रिसमस पार्टी काय काय केली? काय नाही. का काय नाही काय केलं मग? क्लासमध्ये डान्स केलं आणि बस जेवलो. जेवला? काय खाल्लं? शेअरिंग केलं. हां शेअरिंग केलं. आणि मला गाणं केलं. होय. काय खाल्लं? केक खाल्ला. इकडे वर्षा आलेली आहे. टीचरला सांगून की आयडेंटिटी नाही सापडत आहे, तर टीचर बोलते मी शोधून ठेवते म्हणून. इकडे नम्रताच्या बहिणीच्या मुलीला घ्यायचं होतं. जान्हवी काही यायला तयार नव्हती, तिला रेवांसोबतच यायचं होतं, त्यामुळे जान्हवी मागे थांबली आणि आम्ही निघालो. पार्टी कॅन्सल झाली. का कॅन्सल असते होय? का? फोटो काढायचा होता. काय काय केलं तुम्ही? पार्टी करायची होती, कॅन्सल झाली. होय. मग नुसतं चॉकलेट दिलं. चॉकलेट दिलं? खाल्लंस का? सार्थक दादाने अजून दिलं. सगळीकडे मेलोडीच आहे. मेलोडीच आहे होय. मग केक दिला नाही स्कूलमध्ये कोणी? टीचरने? होय. मग शिकवलं का आज काय? मग काय केलं तुम्ही? नुसता डान्स तरी केला का नाही? सेकंड वाल्याने केला, आम्हाला काय येतच नाही. नाचायचं तसंच र कसं पण. आम्ही सिनियरचा डान्स केला. होय. संडेवाला केला. आला का मग? बघू कसं केलं, दाखव. केला कसं तरी येईल तसं. होय. सगळ्यांनी केला? नाही, थोडं थोडं लक्षात होतं सगळ्यांचा. माझ्या पण लक्षात होतं, सगळ्यांचं लक्षात होतं. होय. बरं चला आता हातपाय धुवा आणि जेवा.